माईक दे माईक दे. रुको 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 अरे व्हिडिओ नाही. अरे इथं मालक इथं बसलेले भाऊ. दूध डायरेक्ट 40 रुपयाचं. सोम घे तुझा केक आलेला आहे. आईच्या हातचं माझ्या आवडीचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम खासच असणार आहे आणि आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला तोंडाला पाणी सुटणार आहे. तर मित्रांनो, काय आहे माहिती का, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी व्हेज हॉटेलला आलेलो आहे की ते व्हेज हॉटेलमध्ये आपल्याला क्वालिटी, क्वांटिटी आणि व्हरायटी एकाच छताखाली तिघी वस्तू भेटणार आहे बघायला. तर मित्रांनो, आपण तिथं जाऊ आणि टेस्ट करू आणि हा प्रश्नाचं पण उत्तर शोधू. व्हॅल्यू फॉर मनी आहे का ते खरंच जीवन, तर ते पण बघू आपण. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. शेवटी मी सांगणार आहे इथली रेटिंग कशी. जास्त वेळ न गमावता आपण तिथं जाऊ आणि बघू. चला या मग. आजच्या लोकेशनचा ॲड्रेस असा आहे की हा रस्ता दत्त मंदिरकडून आहे ना स्टेडियमकडे जातो आणि स्टेडियमपासून सौभाग्य लॉन्स आहे. सौभाग्य लॉन्सच्या बिलकुल समोर आहे हॉटेल. तिचं नाव आहे दादा भूक तर लागली, पण हॉटेल कोणती आहे? अरे हॉटेलचं नाव तर बघ, शिवनेरी राजेशाही आहे ना. अरे वा, अस्सल मराठमोळा स्वाद. आता बघू, टेस्टच करू ना आता स्वाद कसा आहे काय आहे. चला तर मग. इथं अँबियन्स तर पूर्ण फॅमिली फ्रेंडली आणि फॅमिलीच हॉटेल वाटते. फॅमिली हॉटेल आहे. व्हेज म्हटली तर फॅमिली फ्रेंडलीच हॉटेल राहणार आहे. या इकडं मित्रांनो या. लाईट चालली गेली इकडं, मध्ये लाईट आहे बाकीची. इकडे लाईट आहे. स्टॉप कर तू. हे बसणार रे. अरे सर्वात आधी ना आपण मेनू कार्ड वगैरे बघू. सोम इकडे आहे तू. आपल्या मराठी उद्योजकाचं आहे ते आणि धुळ्यामधलेच आहे. मेनू कार्ड तर पूर्ण अल्बम सारखा बनवलेला आहे इथं. तर अरे सोम, इकडं मध्ये आल्यावर तुला वाटतंय का एकदम इथलं वातावरण एकदम कम्फर्टेबल वाटतंय मला तर. दादा फॅमिली सिटिंग साठी तर एकदम मस्त आहे. अजून आहे ना, आपण बघू सिटिंग वगैरे करू, मग कसं वाटतं बघू पुढे. चल मग. आणि यांचं नाव विचारू, आपल्याला हिंदीतच बोलावं लागेल त्यांच्याशी. भैया जी, क्या नाम आपका? प्रेम राणा. और जो सबसे ज्यादा मतलब कस्टमर जो ऑर्डर करते वो क्या है? अभी पनीर अकबरी चल रहा है. पनीर अकबरी देखेंगे आता, ते पण टेस्ट करू. मित्रांनो बघू शकता तुम्ही, कंटिन्यू ते टेबल फुल झालेले आहे. आणि आत्ता वाजले किती आहे? आत्ताचे वाजले 9. 8 वाजले. अजून मागे बघू वेटिंग पण सुरू आहे. आपल्या मालकांनी आपल्याला जागा बनवून दिलेली इकडे. 4 लोक अरे भाऊ, फायनली बसलेलो रे भाऊ टेबलावर. आता लवकर आहे ना मेनू कार्ड बघ आणि काय मागवायचं लवकर सांग सोम. अरे भूक तर लई जोरात लागली मला पण. अरे व्हरायटीमध्ये बघा यार, काय भारी भारी व्हिडिओ दाखवले त्यांनी, फोटो लावलेले सर्व AI वाले दिसतात. AI आणि मसाला पापडमध्ये मिरच्या कोण टाकतं इथं? AI मालिक सब हो सकते हैं. चायनीज आहे स्टार्टरमध्ये. अरे बाप, डेंजर काम आहे तिथं. डायरेक्ट दूध 40 रुपयाला. पनीरचे आयटम स्टार्टरमध्ये पण भरपूर आहे. काजू पनीर भेटणार मित्रांनो तुम्हाला. तेव्हा भाऊ पहिले ना जे फेमस आहे ते टेस्ट करू आपण. इथं बघितल्यावर अजून भूक वाढते माझी वाली. कारण वेटरला बोलवावं लागेल. शिवनेरी राजेशाही अस्सल मराठी स्वाद. बोर करू नको रे भाऊ. कमीत कमी ना डायरेक्ट 30च्या वरती व्हरायटीज दिसतात पनीरमध्ये. रेट बी बघू शकता तुम्ही कसे. 250 सर्व 200च्या वरतीच आहे. एक सांगू का आपली इज्जत आहे. सर आ देख रहे आपकी भैया. अभी ना मेरे को बताओ स्टार्टर में क्या क्या है स्टार्टर फेमस है ज़्यादा? चायनीज सिझलर, व्हेज सिझलर, हाँ, चायनीज पराठा. हे सिझलर लक्षात येत आहे का तुला? नाही शिजलेलं म्हणजे. तसं भैया आप क्या करो, पहले मसाला पापड़ लगा दो. पण नागेल पर मसाला एक, पनीर अकबरी एक, हाँ. 4 चपाती एक पानी. मोबाइल में क्यों देख रहे हो तुम ज़्यादा? हाँ जी. मोबाइल में क्यों देख रहे हो? मोबाइल में चॅटिंग करेगा. चॅटिंग कर रहे नहीं हैं? उधर. कोणता पापड आहे? पापड आहे नागलीचा. अरे हा नागली पापड तर डायरेक्ट सफेद दिसतोय ना रे इथं. हो नागली प्लस उडीद आहे का? नागली. ऑर्डर रेडी आला, काहीतरी वेगळं दिसतंय भाऊ इथं. सोम घाबर थोडा. वेटर दादा सर्व करून देता आपल्याला. भाई आपका नाम क्या है?
दीपक कॉकरोच ये अलग जनता है पार्टी क्या? वाले क्या आप भी? मित्रांनो फायनली ना आपली डिश इथे येऊन गेलेली आहे हा मित्रांनो, आणि बघितल्यानंतर तर एकदम टेस्टी तर वाटतेच आहे. मेन पॉईंट असा असतो आमचा फूड ब्लॉगिंगचा, इथे समोर सर्व जेवण राहतं पण आहे ना एकदम डायरेक्ट खाऊ नाही शकत. आम्हाला कधी कधी वाटतं कॅमेरा बंद करू आणि पहिले खाऊन घेऊ पोटभर आणि मग व्हिडिओ करू, पण तसं नाही होत. आमचं जे फर्स्ट एक्सप्रेशन राहतं ते याच वेळेस येतं. सर्वात आधी नाही ग्रेव्ही काय आहे, ग्रेव्हीचा टेस्ट घेऊ आपण. बनवायचं सोमगेरे. मित्रांनो टेस्ट आहे भाऊ. टेस्ट आणि सोबत ग्रेव्हीमध्ये ना त्यांचे जे मसाल्याचे फ्लेवर्स एकदम लेवलमध्ये अप्रतिम. बॅलन्स आहे. पनीरला एकदा वेगळा टेस्ट करून बघू कसं आहे भाऊ, कसं आहे, फ्रेश आहे की नाही बघू तरी. पनीरची जी बाहेरची लेअर आहे तिला ना पूर्ण फ्राय केलेलं आहे, क्रंची झालेली आहे. आणि सोबत आहे मधलं काय आयटम आहे, मधला पण पनीर आहे पण त्याच्यामध्ये काहीतरी टाकलेलं आहे त्यांनी, ग्रीन ग्रेव्ही. ती पण टेस्ट करू. ही पालकची ग्रेव्ही वाटते मित्रांनो मला. एकाच डिशमध्ये दोघं आहे. पालकची ग्रेव्ही वाटते. त्याच्यात थोडा स्मोकी टेस्ट आहे पण भारी वाटते. जास्त तिखट नाही, जास्त गोड पण नाही, मीडियम. लिंबू टाकल्यानंतर टेस्ट पूर्ण चेंज होणार आहे म्हणून थोडासा ठेवू आपण. मग पनीर, थोडी ग्रेव्ही आणि हा झाला ते रेडी बाईट. छान अप्रतिम. दोस्तों देखिए किंग की एंट्री हो चुकी है और ये किंग आ गया अभी प्लेट में. अभी प्लेट में आया है, मिक्स होगा फिर पेट में जाएगा. टेस्ट आहे वेगळा, राईसला पण टेस्ट आहे वेगळा. भाजी टाकू नका निसता काजरी. मित्रांनो आता ना हॉटेलचे जे ओनर आहेत ते स्वतः आपल्याला त्यांच्या कस्टमरांचा कसा रिव्ह्यू आहे ते सांग. मित्रांनो आता त्यांना विचारतोय आपण की बुवा इथलं जेवण कसं आहे, त्यांना आवडलं का नाही ते. दादा सांगा, रिव्ह्यू द्या तुमचा एक छोटा. व्हेजिटेरियन धुळेकरांसाठी शिवनेरी रेस्टॉरंट हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. आम्ही आज व्हिजिट केलं. जेवणाची चव अतिशय उत्तम होती, क्वांटिटीही सफिशियंट होती. एकंदर आमचा अनुभव खूप छान होता. तुम्ही नेक्स्ट टाइम येणार का इकडे? येस, आम्ही नक्की येऊ आणि व्हेजिटेरियनसाठी नक्की सजेस्ट करू. Great food quality, like everything is yum and clean, everything hygiene is maintained, everything is so good. कब से आ रहे हो? हम 1.5 साल हो गए, मतलब जब से स्टार्ट हुआ है तब से आ रहे हैं. ऐसा है. आप ज़्यादा कौन सा डिश मंगाते हो? पनीर डिशेस. मी कमीत कमी 15 ते 20 वेळाच्या प्लस आलेलो आहे हॉटेलला. हॉटेल बेस्ट आहे आणि टेस्टच्या गोष्टीमध्ये बघायला गेलं तर बेस्ट. इकडची भाऊ फॅमिली वगैरे तर बसले होते, त्यांचा रिव्ह्यू घेतलेला आहे. अरे इथं मालक इथं बसलेले आहेत भाऊ. काका मला एक सांगा थोडं की मग तुम्ही आयडिया कशी आली तुम्हाला हॉटेल चालू करायची? मुलाला नोकरी नव्हती, हा. मग ही जागा आपली पडलेली होती, अरे वा. म्हणून दोघं भावांनी चालू केली. काकांनी हॉटेल तेव्हा चालू करायचा निर्णय घेतला. आज हॉटेलचे मालक येते आणि एवढी भारी टेस्ट देतात धुळ्यामध्ये. ते कारागीर महाराज लोक आहे ते कुठले? हे सर्व नेपाळी लोक, नेपाळी लोक आहे. सर्व. तर नंदुरबारला मी होतो हा. पोलीस मध्ये. मग तिथं माझे पोलीस होते पहिले. तिथं माझ्या मित्राचे हॉटेल होतं, अरे वा. रामदेव बाबा म्हणून. हा. मग त्यांना भेटलो तर त्यांनी मला दिले 2-3 लोक आहेत माझ्याकडं, हे लोक घेऊन जा. मग ते एक 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 2-2 5 असे येत गेले. तेव्हा ही आता team किती तयार लोकांची टीम आहे? आता किती लोक आहे तुमच्याकडे? आता कमीत कमी आमच्याकडं 15 लोक आहेत सर्व. आणि काकांनी जे इंटेरियर वगैरे बनवलेलं आहे ते पण एकदम कम्फर्टेबल आहे आणि आल्यानंतर असं डिसेंट वाटतं ते एकदम बघितल्यानंतर. हॉटेलचा टायमिंग कसा राहतो? सकाळी सकाळी 11 ते 3 11 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 10:30. 10:30 पर्यंत हा. पॅक होऊन जातं. हॉटेलचा पत्ता सांगून द्या कसा आहे? गोंदूर विमानतळ रोड, हा. सौभाग्य लॉन्सच्या समोर. हा, सौभाग्य लॉन्चच्या हा, समोर असेल. समोर. बिलकुल. दादा काय सांगणार? एकच सांगू की आमची क्वालिटी आणि क्वांटिटी या टेस्ट करा आणि आम्हाला फीडबॅक द्या, कमेंट करा. मित्रांनो कालचा ना फूड रिव्ह्यू द्यायचा तर राहूनच गेला, कारण की काल आहे ना जास्त उशीर राहून गेला होता. त्या कारणाने मी ना म्हणजे तो काल व्हिडिओ शूट करणं राहून गेला. तर आज मी फायनल रिव्ह्यू देणार आहे, तो मी नेक्स्ट डे शूट करतोय. तर मित्रांनो गोष्ट अशी आहे, मला तिथलं जे ॲम्बियन्स आहे आणि जो रिव्ह्यू माझा तो एकदम पॉझिटिव्ह आहे.
ज्याच्यामध्ये मला आहे ना तिथलं जेवण, त्यांचं डिशेस, त्यांचं जे वेल प्रिपरेशन वगैरे होतं ते एकदम मला बेस्ट आवडलेलं आहे. आणि मित्रांनो काय मला ते हॉटेलची व्हॅल्यू फॉर मनी वाटते. आणि मित्रांनो माझा ना एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम बेस्ट होता. मला नक्कीच रिकमेंडेड करेल मी तुम्हाला पण जाण्यासाठी त्या हॉटेलला. आता येऊ मित्रांनो फायनल रेटिंगवर. या हॉटेलला मी किती रेटिंग देऊ जे की व्हेज जेवणसाठी ते तुम्हाला आवडेल अशी. तर मित्रांनो या हॉटेलला रेटिंग देऊ आपण 10 आउट ऑफ 8. कारण की मित्रांनो तिथला टेस्ट बेस्ट होता, ॲम्बियन्स बेस्ट होता, तिथलं जे वेदर होतं, जे त्यांनी बनवलं आहे पूर्ण कम्फर्टेबल झोन, एकदम भारी वाटला मला. मित्रांनो आजचा हा व्लॉग इथे संपलेला आहे. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फूडी मित्रांना नक्की शेअर करा. अजून तुमचं काही सजेशन असेल कुठल्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ करायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मित्रांनो भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.